नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या 28 जुलै या लोकसत्ता पेपरचं पेपर अनालिसिस. स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं स्वागत. आपली इम्पॉर्टंट आजची न्यूज आहे ती आहे की मुलांचं लसीकरण लवकरच होणार आहे, असं प्रतिपादन आपले केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडविया यांचं स्पष्ट संकेत आहेत. आता देशातील 12 ते 17 या वयोगटातील मुलांचं लसीकरण लवकरच सुरू करण्याचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. आता कोरोनाच्या संभाव्य जी तिसरी लाट आहे ते धोक्याचं पाऊल आहे आणि मुलांना जास्त करून त्याचा धोका आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे. देशात आतापर्यंत 44 कोटीच्या लसमात्रा देण्यात आल्यात. मात्र देशातील नागरिकांचं वर्षाअखेरचं लसीकरण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. मात्र लसीकरण संत गतीने सुरू आहे. सध्या 18 वर्षापुढील नागरिकांचं लसीकरण होत आहे. या मोहिमेमध्येच 12 ते 17 वयोगटाच्या मुलाचा समावेश झाल्यानंतर अजून लस पात्र धारकामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आता या झायडस आणि कॅडिला चाचण्याला अल्प प्रतिसाद आलेला आहे. आता झायडस आणि केडीला काय आहे तर नायर रुग्णालयामध्ये 12 ते 17 वयोगटातील मुलावर झायडस केडीला लसीच्या चाचण्या सुरू होऊन 2 आठवडे झाले तरी अद्याप चांगला प्रतिसाद मिळालेला दिसत नाहीये. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे पूरग्रस्तांना निकषापेक्षा आर्थिक अर्थसहाय्य मिळणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की डिस्प्लेस लोक आहेत प्लस ज्यांचा पावसामध्ये बळी गेलेला आहे असे लोक आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधील पूरग्रस्तांना प्रचलित राष्ट्रीय आपत्ती निवारण निकषापेक्षा आर्थिक मदत दिली जाईल असं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदत जाहीर करण्यात येण्याचं समजत आहे. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की बसवराज बोमई हे कर्नाटकाचे मुख्यमंत्री झालेले आहेत, सीएम झालेले आहेत. आता कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचे ज्येष्ठ नेते बसवराज बोमई यांची निवड करण्यात आली आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या मंगळवारी बैठकीत बोमई यांच्या नावावर शिक्कामार्फत झालेला आहे दिसतंय. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की सीमा संघर्ष कुणाकुणामध्ये तर आपले जे नॉर्थ ईस्टच्या जे आपले प्रदेश आहेत, एक आसाम आणि दुसरा त्याच्या शेजारी लागून मिझोराम. आता यामध्ये आसाम आणि मिझोराम यांच्यामधील सीमावादावरून सोमवारी घडलेल्या हिंसाचाराचे तीव्र प्रतिसाद उमटले आहेत. आता या दोन्ही राज्याच्या मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांनी दिल्लीत त्यांना दोघांना बैठकीत बोलवण्यात आलं आणि मेन या संघर्षाचं जे रिझन आहे ते ऑब्व्हियसली बॉर्डर इश्यूज असतील किंवा जे पण सीमेवर अशांतता पसरलेली आहे त्याच्यामध्ये आसाम मिझोरामच्या सीमा संघर्षामध्ये दोन्ही पोलिसांचा इन्व्हॉल्व जो झाला आहे चकमकीमध्ये, की दोन्ही आसामकडच्या पोलिसांनी देखील चकमकीत भाग घेतला आणि मिझोरामच्या देखील पोलिसांनी चकमकीत भाग घेतला. त्याच्यामुळे 50 जण जखमी झालेत. या रक्तपातानंतर सीमेवर शांतता असली तरीही दोन्ही राज्याच्या नेत्यामध्ये शाब्दिक चकमकी सुरू आहेत. आपण कायद्याचे पालन करणार असून इंचभर भूमीही अतिक्रमण होऊ देणार नाही असं भूमिका आसामचे मुख्यमंत्री यांनी मांडली आहे आणि सीमेलगतच्या संरक्षित जंगलाचा विनाश आणि तेथील अतिक्रमणासोबत आसाम सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहे. दुसरीकडे मिझोराम सरकारने आसाम सरकारला लक्ष केलंय की मिझोरामच्या हद्दीत प्रवेश करण्यापासून आसाम पोलीस म्हणजेच सीआरपीएफनी रोखले असते तर हिंसाचार रोखता आला नसता असा दावा देखील करण्यात आलेला आहे. म्हणजे ही सीमावरून जो वाद चालू झालेला आहे, सीमेवरून सुरक्षा दल मागे घेण्यास केंद्राने आणि राज्यांना सांगितलं आहे. आम्ही सुरक्षा दले माघारी घेतली आहेत पण मिझोरामने तसं केले नाही तर आम्ही देखील 100 मीटर अंतरावर आहोत असं देखील आसाम सरकारने सांगितलेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे या चकमकी आसाम आणि मिझोराममध्ये बॉर्डर रिलेटेड इश्यू आणि सीमा संघर्ष प्रकरणी आज बैठक होण्याची शक्यता आहे. आता या चिपळूणच्या नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की चिपळूणच्या महापुराचा फटका प्रकल्प पुन्हा उभारण्याचा निर्धार. आता चिपळूणमध्ये कोणता प्रकल्प होता तो लोटिस्मा या संग्रहालयातील अमूल्य ठेवाला जलसमाधी भेटलेली आहे. आता हे जे चिपळूण म्हणजे रत्नागिरीच्या तिकडे येते. चिपळूणच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक वर्तुळातील अग्रगण्य असे लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर लोटिस्मा संग्रहालयातील अमूल्य ठेवाला महापुरात जलसमाधी मिळाली. मात्र या आघाताचे खचून न जाता संग्रहालय पुन्हा उभं करण्याचे आणि प्रकल्पक प्रवर्तक वाचनालयाचे कार्याध्यक्ष यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतंय. लक्षात ठेवा की लोटिस्मा या लघुमानांनी प्रसिद्ध असलेल्या वाचनालयातर्फे 2013 मध्ये मराठी साहित्य संमेलन इथे आयोजित करण्यात आले. त्याच वेळी देशपांडे यांनी अशा स्वरूपाची ग्रंथालय आणि संशोधन केंद्राचा संकल्प सोडला होता आणि लोटस्मा हे जे संग्रहालय आहे याला जलसमाधी पावसामुळे भेटलेले आपल्याला दिसते. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे शेतकऱ्यांसाठी प्रस्तावाने 3,721 कोटीचा आणि केंद्राकडून
1 कोटी. आता याच्यामध्ये 2020 मधील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तटपुंजी मदत मिळाली आहे. राज्यात गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर 2020 दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे 3,721 कोटी रुपयाची मागणी केली होती. पण केंद्रातील मोदी सरकारने केवळ 701 कोटी रुपयाची तटपुंजी मदत दिली, असं याच्यामध्ये बाहेर आलेलं आहे की केंद्रीय कृषी मंत्र्याकडून मदतीची घोषणा केली आहे. लोकसभेत सुरू असलेल्या विरोधकाच्या प्रचंड गदारोळात केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी पुराचा फटका बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 701 कोटीच्या मदतीची घोषणा केली आणि राज्य सरकारने पाठवलेल्या पूरस्थितीवरील अहवालानंतर केंद्रीय मंत्रालयाने हा मदतीचा निर्णय घेतलेला आपल्याला दिसतोय. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की कौशल्य विकास मंडळाचे विविध 301 अभ्यासक्रम. आता बघा की नियमित विद्यार्थ्यासह शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाकडून 301 अंशकालीन आणि पूर्णवेळ अभ्यासक्रमाची माहिती आता नवीन संकेतस्थळावर म्हणजेच www.msbsd.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. या बोधचिन्हाचा लोगो नुकतेच राज्याचे कौशल्य विकास आणि रोजगार उद्योगच्या नवाब मलिक यांच्या हस्ते अनावरण करण्याचं सांगितलेलं आहे. आता नियमित विद्यार्थीसह अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यासाठी, विशिष्ट शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी कमी कालावधीमध्ये व्यवसाय अभ्यासक्रम इथे चालवले जाणार आहेत आणि जवळजवळ 250 संस्थांमध्ये हे प्रोग्राम राबवण्यात येणार आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत. आता सामाजिक दृष्ट्या मागास आणि अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांना पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षणाच्या शासनाच्या विविध विभागाकडून दिली जाणारी शिष्यवृत्ती विविध कारणामुळे गेल्या काही वर्षात मिळालेलीच नाहीये आणि त्याला उदाहरण देतं की तांत्रिक अडचणी कारणीभूत आहेत असं एक्झाम्पल देत आहेत वरिष्ठ अधिकारी. पण परिणामी शुल्क भरू न शकलेल्या काही विद्यार्थ्यांची कागदपत्रे महाविद्यालयाने राखून ठेवलेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांना स्वखर्चातून शिक्षण पूर्ण करावे लागले, तर नोकरी मिळाल्यानंतर विद्यालयांना दरमहा रक्कम देऊनही शुल्क भरून देण्याचा पर्याय अनेकांनी पत्करलेला आपल्याला दिसतोय. म्हणजे पूर्णतः शिष्यवृत्ती जी आहे शासनातर्फे दिली गेलेली त्याचा लाभ हा विद्यार्थ्यांना भेटत नाहीये, हे आर्टिकलून स्पष्ट झालंय. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की डॉक्टर शांतीलाल कोठारी यांचं निधन झालेलं आहे. नागपूरच्या इतिहासातील सुवर्णपान असलेले सोया मिल्कचे संशोधक आणि लाखोळी डाळीवरचे विक्री बंद हटवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे डॉक्टर शांतीलाल कोठारी यांचं वृद्धापकाळाने निधन झालेलं आहे. सोयाबीन पासून दुधाची निर्मिती होऊ शकते असे पहिल्यांदा सांगणारे आणि त्यावर संशोधन करून ते अंमलात आणणारे डॉक्टर कोठारी यांनी देशातील पहिला सोया मिल्कचा कारखाना नागपूर येथे सुरू केला आणि महाराष्ट्र शासनाने अनेक वर्ष घातलेली लाखोळी डाळीवरची बंदी त्याच प्रयत्नाने उठवण्यात आली. लाखोळी डाळीवर संशोधन करून त्यांनी सिद्ध करण्यात त्यांना यश मात्र आले. अशा डॉक्टर शांतीलाल कोठारी यांचं निधन झालेलं आपल्याला दिसतंय. राज्यातील 3,000 गृह प्रकल्प मुदत संपून देखील अपूर्णच आहेत. आता कायदा असून म्हणजे रेरा कायदा जो आपला रिअल इस्टेटचा आहे, तर रेरा कायद्याची अंमलबजावणी 2017 पासून सुरू झाली आणि कायदा लागू झाल्यानंतरही मोठ्या संख्येने प्रकल्प पूर्ण न करणारे, मुदतवाढही न देणारे विकासक वाढणार असल्याचे समोर आले. 2017 मध्ये वेळेत पूर्ण न झालेले 103 तर 2018 मध्ये 541 प्रकल्प समावेश आहेत. आता या यादीत वाढ होऊन 3,000च्या वर ही यादी गेलेली आहे. आता या महारेरा आता लवकरच 2019ची यादी महारेरा संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रत्येक वर्षाची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून ग्राहकाची फसवणूक त्याच्यामुळे टळू शकणार आहे. आता महारेराकडे नोंदणी असलेले साधारण 3,000 गृह प्रकल्प विकासाची अर्धवटच सोडल्याचं दिसत आहे आणि विकासकाने निश्चित कालमर्यादेचे प्रकल्प पूर्ण केलेले नाहीयेत आणि मुदतवाढही घेतलेली नाहीये, ह्या माहितीवरून आपल्याला दिसतंय. मुदतवाढीसाठी कालावधीसाठी प्रकल्प पूर्ण झाला नाही तर प्रकल्प लॅप्स प्रोजेक्ट म्हणून घोषित केला जातो आणि महारेराने 2017 पासून ते 2021 पर्यंतच्या अशा प्रकल्पाच्या आणि विकासदाची यादी तयार केलेली आपल्याला दिसते. आणि रेरा कायद्यामुळे कुठंतरी ही पारदर्शकता आली आहे की एवढे प्रकल्प पूर्णच झाले नाहीयेत आणि किती लोक फसवणूक करत आहेत, ही पारदर्शकता रेरा कायद्यामुळे निश्चितपणेच वाढीस लागलेली आपल्याला दिसते. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की नजीकच्या काळात कोरोनापेक्षा भयंकर विषाणूंना रोखण्याची अमेरिकेची तयारी आहे, असं डॉक्टर अँथनी फोची यांची घोषणा आहे. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲलर्जी अँड डिसीजेसचे संचालक
डॉक्टर अँथनी फौची यांनी भविष्यातील काही अति धोकादायक विषाणूपासून देखील सुरक्षित राहण्याच्या महत्वाकांक्षी योजनावर काम करीत आहोत आणि सध्याच्या महासाथीला कारणीभूत असलेला कोरोना विषाणूचा मुकाबला करणे तुलनेत आपल्याला सुलभ बनले, कारण कोरोना विषाणू गेली काही वर्ष शास्त्रज्ञांना माहीत होता, त्यावर अभ्यास झाला होता, त्यामुळे विषाणूची जनुकीय संरचना माहीत होताच त्यावर गरजेनुसार उपचाराची दिशा ठरवणे शक्य झाले. पण यापुढील काळात जर तसा लापा, ताप, इबोला, सुदानमधील प्रकार आणि निपाह विषाणू यासारखी महासाथ पसरली तर काय होईल असा प्रश्न शास्त्रज्ञांना सतावत होता, असा न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तांतात त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नजीकच्या काळात कोरोनापेक्षा जर जास्त भयंकर विषाणू जरी आला त्याला रोखण्याची क्षमता ते आतापासूनच त्याचा अभ्यास त्यांनी सुरू केलेला आहे. विषाणूची जनुकीय संरचना असेल आणि त्याचं प्रतिपिंड कसं प्रोड्यूस करायचं याच्यावर देखील काम चालू आहे. संजीव साहोटा यांना पुन्हा बुकर नामांकनाच्या यादीत सामील केलेला आहे. भारतीय वंशाचे ब्रिटिश कादंबरीकार संजीव साहोटा व इतर 13 जणांच्या प्रतिष्ठेच्या बुकर पुरस्काराच्या नामांकन यादीत समावेश करण्यात आला असून साहोटा यांच्या चायना रूम ही कादंबरी पुरस्काराच्या स्पर्धेत आहे. स्थलांतरेच्या अनुभवाला वेगळे वळण देणारी साहोटा ही यांची कादंबरी अनेक आहे आणि साहोटा हे 40 वर्षाचा असून आजी आजोबा 1960च्या दशकात ब्रिटनमध्ये आले होते. यापूर्वी 2015 मध्ये दी एअर ऑफ रनवेज हे पुस्तक बुकरच्या शर्यतीत होते आणि या पुस्तकाला 2017 मध्ये युरोपियन समुदायाचा साहित्यिक पुरस्कार देखील मिळालेला आपल्याला दिसतोय. आता ही नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे सहकार समवर्ती यादीतच का. ही न्यूज समजण्यासाठी आपल्याला 97 घटना दुरुस्ती समजून घ्यावी लागेल आणि सहकार हा विषय देखील एक समजून घ्यायला पाहिजे, कारण की सहकार आता ही जी ऍक्च्युली घटना झाली आहे ती बेसिक पासून आपण थोडीशी समजून घेऊया. आता जे रिसेंटली काय झालेलं आहे की रिसेंटली सुप्रीम कोर्टने एक जजमेंट दिली 20 जुलैला. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने जे वर्डिक आलेलं आहे ते 2-1 चे असं वर्डिक आलंय की सुप्रीम कोर्टने अपहेल्ड केले की 2013ला गुजरात हायकोर्टने एक जजमेंट दिलेली होती आणि त्याच्यामध्ये जजमेंट कशी होती की जो 97th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे ती अनकॉन्स्टिट्युशनल आहे आणि असंवैधानिक आहे, त्याच्यामुळे त्याला स्टक डाऊन केलं पाहिजे. ही त्यांची जी जजमेंट होती तर त्याच्या आधारित ही जजमेंट आलेली आहे. आता ही जो आहे 97th जो कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट आहे तो सहकार विषयीचा होता आणि याच्यामध्ये हा जो चॅलेंज केला होता 2013ला हा ऍक्ट चॅलेंज केला होता कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट आणि त्याच्यामध्ये गुजरात हायकोर्टने हा जो आहे ऍक्ट हा अनकॉन्स्टिट्युशनल सांगितला होता. त्याचं मेन रिझन हे आहे की कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आता जो कोऑपरेटिव्ह हा विषय जो आहे तो स्टेट लिस्टमध्ये आहे. ओके, कॉपरेटिव्ह हा विषय जो होता तो स्टेट लिस्टमध्ये होता आहे. आता या कॉपरेटिव्ह इश्यू जर स्टेट लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला हाफ ऑफ द स्टेटचं रेटिफिकेशन घेणं गरजेचं आहे, म्हणजे 50% स्टेटचं रेटिफिकेशन घेणं गरजेचं आहे. परंतु त्या काळामध्ये म्हणजे जेव्हा 97th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाली त्या काळामध्ये स्टेटचं रेटिफिकेशन न घेताच हा अमेंडमेंट ऍक्ट पारित केला, त्याच्यामुळे हा अनकॉन्स्टिट्युशनल वाईड आहे असं ठरवण्यात आलेलं होतं गुजरात हायकोर्टच्या जजमेंटमध्ये. कारण की आपल्याला आर्टिकल 368 जेव्हा आपण कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये 3 अमेंडमेंटचे प्रकार दिसतात. एक तर अमेंडमेंट सिंपल मेजॉरिटीने पास होते, दुसरी जी अमेंडमेंट पास करण्यासाठी स्पेशल मेजॉरिटी लागते आणि जर स्टेटचा इश्यू असेल तर हाफ ऑफ द स्टेटचं रेक्टिफिकेशन स्पेशल मेजॉरिटी त्याला लागते. परंतु हा जो 97th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट होता तो स्टेट ची परमिशन न घेताच पारित करण्यात आला होता, म्हणून त्याला स्टक डाऊन करण्यात आलं होतं. आता याच्यामध्ये कॉपरेटिव्ह म्हणजे काय तर इंटरनॅशनल जे लेबर ऑर्गनायझेशन आहे तर कॉपरेटिव्ह ही ऑटोनॉमस असोसिएशन आहे. त्याच्यामध्ये पर्सन व्हॉलंटरीली मीट करतात कॉमन इकॉनॉमिक, सोशल आणि कल्चरल नीडसाठी, अस्पिरेशन थ्रू जॉईंटली ओन अँड डेमोक्रेटिक कंट्रोल एंटरप्राइजेससाठी सहकारी संघटना जे आहे ते एकत्र येतात. आता याच्यामध्ये युनायटेड नेशनने 2012 जे इंटरनॅशनल इयर होतं ते कोऑपरेटिव्ह साठी घोषित केलं होतं आणि इंडिया एक ऍग्रिकल्चर कंट्रीज आहे, त्याच्यामुळे भारत देखील एक सहकारी आंदोलन भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की विविध सहकारी आंदोलन देखील चालवण्यात आलेले होते आणि त्याच्यामुळे भारत कृषीप्रधान देश आहे आणि त्याच्यामुळे सहकारी आंदोलनाची नीव त्याच्या अंतर्गत राखली गेली. आता आपल्याला ही न्यूज मध्ये का दिसलं की ह्याच्यावर जजमेंट घेण्याचं कारण काय तर आपल्याला माहिती आहे की रिसेंटली मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन एक फाउंड केलेली आहे.
फॉर्म केलेली आहे आणि याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी ही क्रिएट केलेली आहे आणि याचा मेन उद्देश काय आहे की कोऑपरेटिव्ह मुवमेंटला पुश करणं, हे त्याचा मेन उद्देश आहे. त्यांनी स्पेशल असं मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन बनवलं आणि त्याच्यानंतर आता ही 97 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट जे आहे विच डील विथ द इश्यू रिलेटेड टू इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटी इन द कंट्री आणि 2011 पारित केला गेला आणि फेब्रुवारी 2012 हा ऍक्ट अंमलात आला. आता याच्यामध्ये मेजर जे 97 अमेंडमेंट ऍक्टच्या प्रोव्हिजन्स आहेत तर त्याच्यामध्ये सिटिझनला हा जो ऍक्ट आहे तो अनेबल करतो काय, तो फॉर्म कोऑपरेटिव्ह बाय गिव्हिंग इन द स्टेटस ऑफ फंडामेंटल राईट ऑफ द सिटिझन. आता आपल्याला मध्ये जो आर्टिकल 19C होतं, आपला मूलभूत अधिकार होता, त्याच्यामध्ये युनियन आणि असोसिएशन हा शब्द तर ऑलरेडी होताच, त्याबरोबरच या 97 अमेंडमेंट बरोबर कोऑपरेटिव्ह हा शब्द देखील आर्टिकल 19(1)C मध्ये जोडण्यात आला. नंतर आता डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या आर्टिकल 43B एक ऍड केलं गेलं, त्याच्यामध्ये प्रमोशन ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटी ही ऍड केलं गेलं ह्या अमेंडमेंटमध्ये. म्हणजे मूलभूत अधिकारामध्ये देखील अधिकार तसेच DPSP, आता याच्यामध्ये मूलभूत तत्वामध्ये देखील DPSP म्हणजे आपले जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत त्याच्यामध्ये देखील अमेंडमेंटमध्ये प्रमोशन ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि आर्टिकल 19(1)C मध्ये कोऑपरेटिव्ह हा शब्द ऍड करण्यात आला. त्याच्यानंतर पार्ट 9B आपला जो कॉन्स्टिट्यूशनचा आहे त्याच्यामध्ये एवढे सगळे आर्टिकल 97 अमेंडमेंटच्या अंतर्गत पारित करण्यात आले. त्याच्यामध्ये आर्टिकल 243 पासूनचे आर्टिकल तर 243ZQ पर्यंतचे जे पार्ट 9B जो आहे हा स्पेशल कोऑपरेटिव्ह साठीचा बनवण्यात आला. आता याच्यामध्ये जो मेन इश्यू मी आता तुम्हाला डिस्कस केला की जो 97 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट पारित केली त्याच्यासाठी स्टेट सब्जेक्ट असल्यामुळे स्पेशल मेजॉरिटी प्लस रेक्टिफिकेशन ऑफ हाफ द स्टेट ही जी प्रोव्हिजन आहे ही मॅनेटरी आहे जर तुमचा जो स्टेट लिस्ट मध्ये आहे तो सब्जेक्ट, आणि त्याच्यासाठी तुम्हाला 368च्या अंतर्गत ठरवून दिलेलं आहे की तुम्हाला स्पेशल मेजॉरिटी प्लस हाफ ऑफ द स्टेटचं रेटिफिकेशन लागतंय, परंतु तुम्ही ते स्टेटचं रेटिफिकेशन घेतलेलं नाहीये. ओके, आता इश्यूज काय आहेत की जो 9B आहे जो कॉन्स्टिट्यूशनने इंट्रोड्यूस केलाय 97th अमेंडमेंटचा, डिटेक्टेड टर्म्स फॉर रनिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी अँड द प्रोव्हिजन इन द अमेंडमेंट पास बाय द पार्लिमेंट विदाउट गेटिंग रेक्टिफाईड बाय द स्टेट लेजिस्लेचर ॲज रिक्वायर्ड बाय द कॉन्स्टिट्यूशन, आणि स्टेट लेजिस्लेचरला न विचारताच त्यांनी हे रेक्टिफिकेशन केलं. आता याच्यामध्ये जेव्हा हे रेक्टिफिकेशन केलं 2011ला तेव्हा राजेंद्र शहा यांनी गुजरात हायकोर्टमध्ये ही जजमेंटला चॅलेंज केलं 2013 मध्ये, आणि आता नंतर गुजरात हायकोर्टच्या या जजमेंटला म्हणजे गुजरात हायकोर्टने काय जजमेंट दिली की 97th जो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे हा नल अँड व्हॉइड करा, म्हणजे अनकॉन्स्टिट्युशनल आहे कारण स्टेट रेक्टिफिकेशन घेतलेलं नाहीये. तर तेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं की ही जी जजमेंट आहे ही गुजरात हायकोर्टची जी जजमेंट आहे पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यासाठी चॅलेंज केलं, आणि आताची जी जजमेंट आली आहे राजेंद्र शहा वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2021 ही रिसेंटली जजमेंट आलेली आहे. याच्यामध्ये बेंच ऑफ जस्टिस आर्य नरीमन, KM जोसेफ आणि BR गवई हे होते आणि 2-1 यांनी पारित केलेले आहे विच प्रोनाउन्स्ड वी हॅव स्टक डाऊन द पार्ट 9B ऑफ द कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड टू कोऑपरेटिव्ह सोसायटी बट वी हॅव सेव्ड द अमेंडमेंट. म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं आहे की त्यांनी पूर्ण जी 97 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे ती अनकॉन्स्टिट्यूशनल ठरवली नाहीये. त्याच्यामध्ये काही जे पार्ट आहेत म्हणजे काही जे पार्ट आहेत ज्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनशी रिलेटेड आहेत जे पार्ट ते त्यांनी ठेवलेले आहेत आणि काही अमेंडमेंटचे पार्ट आहेत ते स्टक डाऊन केलेले आहेत. याचा अर्थ काय, तर याचा अर्थ आपण डॉक्ट्रिन ऑफ सिव्हिरिटी मध्ये समजून घेऊया. आता याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट ऑन 20 जुलै 2-1 मेजॉरिटी upheld that validity of 96 Constitutional Amendment Act that deal with the issue related to effective management of the cooperative society, but stuck down the part inserted by it which relate to constitution and working of the cooperative society. त्याच्यामध्ये काही पार्ट ठेवून काही पार्ट स्टक डाऊन केलेले आहेत. आता याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ सिव्हिरेबिलिटी एक आलेला होता. याच्यामध्ये जे आपले वेणुगोपाल राव आहेत अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, त्याच्यामध्ये त्यांनी प्रिन्सिपल ऑफ सिव्हिलिटीचा मुद्दा उठवला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 97th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट पूर्ण अनकॉन्स्टिट्यूशनल करू नका, तर त्याच्यामध्ये डॉक्ट्रिन मीन्स दिस ऑफेंडिंग प्रोव्हिजन कॅन सेपरेटेड फ्रॉम दॅट विच कॉन्स्टिट्यूशनल देन ओनली दॅट, म्हणजे ज्या प्रोव्हिजन्स कॉन्स्टिट्यूशनशी रिलेटेड नाही आहेत अनकॉन्स्टिट्यूशनल आहेत त्यांना तुम्ही हटवा, आणि ज्या प्रोव्हिजन्स कॉन्स्टिट्यूशनच्या संलग्न आहेत त्या प्रोव्हिजन्स राहू द्या.
हे याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ सिव्हिलिबिलिटी मध्ये आपल्याला समजतं. आणि ही डॉक्ट्रिन ऑफ सिव्हिलिबिलिटी ही 97 कॉन्स्टिट्यूशन मध्ये अप्लाय केली आणि ज्या प्रोव्हिजन्स कॉन्स्टिट्यूशनशी संलग्न आहेत त्या प्रोव्हिजन्स ठेवण्यात आल्या आणि बाकीच्या प्रोव्हिजन्स या वाईड करण्यात आल्या. आणि याच्यामध्ये ज्या प्रोव्हिजन्स होत्या आर्टिकल 243ZR मध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया विच अप्लाइज मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी. आता मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा मुद्दा जो आहे तो सेंटरच्याच अखत्यारमध्ये येतो, कारण की मल्टी स्टेट म्हणजे डिफरंट स्टेटचा जो मुद्दा आला तो स्टेटच्या अखत्यार येतो. तो मुद्दा राहू द्या, म्हणजे ज्या मुद्दा कॉन्स्टिट्यूशनशी संलग्न आहेत ते मुद्दा राहू द्या. आणि तसेच युटीचा जो मुद्दा आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ऍप्लिकेशन टू युनायटेड टेरिटरी, हा देखील युटीचा मुद्दा ऍक्च्युली प्रेसिडेंटच्या अंडर येतो, म्हणजेच हा सेंटरच्या अखत्यार ठरवतो. आणि जे मुद्दे कॉन्स्टिट्यूशनशी संलग्न आहेत ते मुद्दे राहू द्या, बाकीचे सगळे स्टक डाऊन करा असं देखील त्यांनी सांगितलं आणि ह्याच्यामध्ये हेच फॉलो केलं गेलेलं आहे. अशा पद्धतीने आपण ही 97 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटचा इश्यू त्याच्यामध्ये चेंजेस केल्यानंतर आपल्या डीपीएसपी आणि फंडामेंटल राईट मध्ये काय चेंजेस आले आणि आताची रिसेंट जजमेंट ही आपल्याला आपण बघितली. आता त्याच्यावरच एक आर्टिकल आले की सर्वोच्च न्यायालयाचा सहकार विषयाच्या निकालानंतर केंद्र सरकार हरणार नाही कसे हे सांगणारे एक टिप्पण याच्यावर आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने जी 97वी घटना दुरुस्ती रद्दाबद्दल केल्यानंतर त्याच्या परिणामावर चर्चा होताना दिसत आहे. संपूर्ण देशामध्ये सहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या महाराष्ट्रात तर चर्चेला उधाण आलंय. सहकार हा तसा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, तसेच तो राज्यातील राजकारणाचा तसेच राजकारणाचा देखील कणा आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर चर्चा होत असतानाच भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाचे अध्यक्ष मूळचे गुजरातचे असलेले दिलीप सिंगाने सर्व घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निश्चितपणे काहीतरी तोडगा काढणारच असा विश्वास देखील सांगितला आहे. पूर्वीच्या कार्यपद्धतीमध्ये तांत्रिक चुकाची दुरुस्ती करून पुनश्च एकदा घटना दुरुस्ती आणावी असे सुचवले आहे. आता ही 97वी घटना दुरुस्ती रद्दाबाबत करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची परिणिती सहकार हा विषय घटना दुरुस्तीच्या समवर्ती म्हणजे राज्य आणि केंद्र दोहाच्या सामायिक यादीत आणण्यामध्ये होते का हे पाहणं उत्सुकतेने आहे. म्हणजे जो सहकार हा विषय आधीच आता जो स्टेट लिस्ट मध्ये आहे तो कॉन्करंट लिस्ट मध्ये येईल का हा एक मुद्दा आहे. पूर्वी केंद्रामध्ये सहकार मंत्रालय हे कृषी मंत्रालयाशी जोडले होते, कारण सहकार मंत्रालयाची व्याप्ती ही बहुराज्य सोसायटी पुरतीच होती. पण देशात अशा सहकारी संस्था आहेत तरी किती? अशा या संस्थांची देशपातळीवर संख्या 1050, त्यात ही पतसंस्था क्रेडिट सोसायटी तब्बल 773, त्याखालोखाल शेतकी मध्ये 170, गृहनिर्माण मध्ये 96 अशा मल्टीपर्पज साठी सहकारी सोसायटी आपल्यात आहेत. म्हणजे हजाराहून जास्त सहकारी संस्था भारतामध्ये आहेत. या पातळीवर स्वतंत्र सहकार मंत्रालय आणि अमित शहा सारखा सक्षम मंत्र्याची गरज आहे का? याचाच अर्थ स्वतंत्र मंत्रालयाची क्षमता आणि 100% विनियोग देशाला घेऊन द्यायचा याची काय गरज आहे हे सांगितलेलं आहे. आणि हा सहकार हा विषय समवर्ती सूचित यादीत आणावाच लागेल. सन 2011 मध्ये केंद्र शासनाने केलेली ही दुरुस्ती नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरात उच्च न्यायालयाला आव्हानित केली गेली. सन 2012 उच्च न्यायालयाने ती रद्दाबाबत केली. त्या विरुद्ध तत्कालीन केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अहवालाची सुनावणी तब्बल 9 वर्षांनी झाली, म्हणजे 6-7 जुलै 2021 रोजी झाली. योगायोगाची गोष्ट म्हणजे 5 जुलै 2021 रोजी केंद्राने नव्या स्वतंत्र सहकार मंत्र्याची घोषणा केली. हा केवळ योगायोग जरी असला तरी नवीन सहकार मंत्रालयाचे त्यांचे ध्येय उद्दिष्टामध्ये नमूद केल्यानंतरच होते. म्हणजे आपण जे आता बघितलं की सहकार मंत्रालय हा विषय जो आहे मंत्रालय केल्यानंतरच ही जजमेंट आली. आता त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेली जी 97वी घटना दुरुस्ती आहे ती सध्याच्या केंद्र आणि सरकारच्या दृष्टीने चांगली का वाईट असा प्रश्न उपस्थित झाल्यास केंद्र हरले म्हणजे बाब केवळ केंद्राच्या दृष्टीनेच वाईट म्हणावी लागेल. तर काहीच्या मते सदर घटना दुरुस्ती ही श्री शरद पवार यांनी केलेली असल्याने हा त्यांच्या कृषी मंत्री पदाच्या तत्कालीन कार्यकारिणीचा धक्का आहे असं सांगण्यात आलंय. विविध मत आहेत. आता याच्यामध्ये बघा की राज्याचे अधिकार कायम की सहकार हा विषय सामायिक यादीमध्ये आणल्यानंतरही त्यासंबंधी कायदा करण्याचा आणि त्यांचा अंमलबजावणी करण्याचे राज्याचे अधिकार हे कायम राहतील. तसेच केंद्रालाही हे अधिकार देण्यात येतील. म्हणजे सध्या सहकारी बँकावर जसं सहकारी निर्बंधक आणि रिझर्व्ह बँक यांचं दुहेरी नियंत्रण आहे, तसेच दुहेरी नियंत्रण सहकार क्षेत्रावर राज्य आणि केंद्र याचं राहील. राज्यातील सहकारी क्षेत्रात गैरव्यवहाराची भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी केंद्र आणि राज्य सरकारचा तपास यंत्रणाने स्वतंत्रपणे केल्यास त्यास काहीच हरकत नाहीये. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी खंडपीठाने केंद्रीय अटॉर्नी जनरल वेणुगोपाल यांच्या निर्देशात असं आणून दिले, सध्या एकापेक्षा जास्त राज्यात असलेल्या सहकारी संस्थांचे नियंत्रण तुम्ही केंद्रीय सूचीमधील ज्याप्रमाणे 44व्या नोंदणी करतात त्या नोंदीत कॉर्पोरेशन शब्द नसून कंपनी कॉर्पोरेशन्स हा शब्द आहे. त्यामुळे भविष्यात कॉर्पोरेशन या व्याख्येत सहकारी संस्थेचा समावेश होतो का या मुद्द्यावर देखील न्यायालयीन लढाई झाल्यास सध्या केंद्राच्या अखत्यारीत असलेली मल्टी स्टेट सोसायटी जाण्याची शक्यता आहे.
थोडक्यात देशातील संपूर्ण सहकारी चळवळीला गवसणी घालणारा सहकार हा विषय समोर सूचित आणल्याशिवाय गत्यंतर नाहीये. या लेखाने जो आपण इश्यू डिस्कस केला की कॉन्करंट लिस्टमध्ये जो सहकार हा विषय आहे तो आणला गेला पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये 97व्या घटना दुरुस्तीमधील सहकारी संस्था स्थापण्यात मूलभूत अधिकाराचा दर्जा देणारी दुरुस्ती कायम ठेवली असे सांगितले जात असले तरी सदर हक्क हा प्रथमापासून घटनेमध्ये आहे. घटनेतील अनुच्छेद 19(1) मध्ये असोसिएशन आणि युनियन असा शब्दप्रयोग आहे आणि घटनातज्ञाच्या या संबंधित मंत्रालयाच्या तत्कालीन आपण जे पाहिलं की 1C मध्ये जो कॉपरेटिव्ह मूलभूत हक्कामध्ये ऍड केलेला आहे तर सहकारी संस्था हा शब्द असोसिएशन आणि युनियन नंतर वाढवण्यात आला. त्यामुळे सहकारी संस्था स्थापण्यासंबंध पूर्वीपासूनच मूलभूत अधिकाराचा दर्जा आहे असं तज्ञांचं मत आहे आणि या पार्श्वभूमीवर जो विषय घटनाच्या मूलभूत अधिकार आहे तो केंद्राच्या अखत्यारामध्ये असावाच लागेल या मागणीत गैर काहीच नाही आणि सहकार्य हा समवर्ती यादीत आणलाच पाहिजे. म्हणजे लेखक पूर्णपणे फेवर मध्ये आहेत की केंद्राच्या पण अखत्यारमध्ये सहकार विषय आलाच पाहिजे आणि कॉन्करंट लिस्टमध्ये त्याचं इन्व्होल्युशन केलं पाहिजे. या मुद्द्यावर लेखकांनी चर्चा केलेली आपल्याला दिसते. आपण इश्यू समजून घेतला 97th अमेंडमेंटचे चॅलेंजेस काय आणि आताची जजमेंट काय आणि त्याच्यावरचं हे आर्टिकल आपण समजून घेतलं. आता नेक्स्ट आपलं जे आहे की नवदेशाच्या उद्याजमध्ये मालदीव आपलं जे शेजारील कंट्री आहे प्रजासत्ताक मालदीव म्हणजे आपण बघू शकतो की भारताच्या शेजारी मालदीव हे राज्य दिसते आणि याच्यामध्ये प्रजासत्ताक मालदीव हे दक्षिण आशियातील विषुववृत्ताजवळ असलेले एक छोटे द्वीपराष्ट्रीय भारताच्या नैऋत्येला 700 किलोमीटर अंतरावर हिंद सागरात तसेच मालदीव 300 किमी क्षेत्रात पसरलेल्या क्षेत्रफळाच्या बाबतीत आशियातील सर्वात लहान जर सार्वभौम देश कोणता असेल तर तो मालदीव आहे. प्रवाळाच्या 26 कंकणाकृती खडकाच्या 2 रागा द्वीपसमूहात समाविष्ट आहेत. माले आणि मालदीव ही राजधानीचं शहर आहे. 1965 साली ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मालदीव एक स्वायत्त स्वतंत्र देश म्हणून जगापुढे आला आणि मालदीव प्रदेशाची समुद्रपाटीपासून सरासरी पातळी 1.5 मीटर इतकी कमी आपल्याला दिसते. अरबी व्यापाराच्या प्रभावामुळे मालदीवचा प्रमुख बौद्ध धर्मीय राजा म्हणजे तिथं बौद्ध धर्माचे जास्त लोक आपल्याला दिसतात आणि आपल्याला त्याचं लोकेशन समजलं आणि त्याची राजधानी समजली. क्षेत्रफळाच्या बाबतीत आशियातील सर्वात लहान देश कोणता असेल तर मालदीव हे देखील आपल्याला समजलं. नेक्स्ट आपल्याला इम्पॉर्टंट आर्टिकल आहे की ते धर्माच्या सीमा. आसाम आणि मिझोराममध्ये ज्या सीमा तंटा झाल्या गेली 2 वर्ष उफाळल्यानंतर केंद्रीय गृह खात्याने लक्ष घातल्यानंतरही पोलिसांमध्ये एक हिंसक संघर्ष होतो याच्यावर हे आर्टिकल आहे. आता ही सीमावाद नवा नाहीये. राज्यामध्ये सीमेरेषेवरून मतभेद होणे त्याच्या राजकारणात रूपांतर होणे हेही नवे नाहीये. तरीही मिझोराम आणि आसाम या 2 ईशान्येकडील राज्यात हे जे काही घडले नव्हे आणि तितकेच भीतीदायक की भारतातल्या 2 राज्याचे पोलीस जणू काही शत्रू सैन्य असल्यासारखं एकामेकावर गोळीबार काय करतात, त्या राज्याचे मुख्यमंत्री समाज माध्यमी धाव घेऊन एकामेकाविरुद्ध भाष्य काय करतात हे केवळ धक्का नाहीये तर देश म्हणून एक प्रचंड आकाराची भूमी एकसंध होणे अजूनही किती स्वप्नावत आहे हे दाखवून देते. ही घटना अन्य कोणत्या राज्याबाबत घडली असती तर कदाचित इतकी दखलपात्र ठरली नसती, पण सीमावर्ती आणि मुख्य भारतीय प्रवाहातून दूर राखल्या गेणाऱ्या राज्यात हा संघर्ष घडल्याने अधिक चिंताकारी आहे. सध्या सुरू असलेल्या टोकियो ऑलिम्पिक खेळामध्ये मणिपूरच्या मीराबाई चानू हिने रौप्य पदक मिळवल्यानंतर तिच्याबाबत संपूर्ण देशात अभिमानाची लाट उमटली. त्यावर मूळच्या ईशान्य भारतातील असलेल्या अंकिता कॉनवर यांनी दिलेली प्रतिक्रिया भारतीयाच्या मानसिकावर भाष्य करणार आहे. तुम्ही जर ईशान्य भारतीय राज्यात असाल तर असे काही पदक वगैरे मिळाल्यानंतर तुम्ही भारतीय ठरता. एरवी आमची गणना चिनी, नेपाळी, हल्ली कोरोना अशा विशेषणाने होते असे मिलिंद सोमन यांच्या पत्नीने कोनोरबाईंनी म्हणतात. हे खरे नाही असे म्हणणे अवघड. म्हणून आसाम आणि मिझोराम संघर्ष हा त्या परिसराच्या आणि त्यामुळे सुरक्षेस नख लावणारा ठरतोय. म्हणजे जी आपली युनिटी आणि इंटिग्रिटी आहे त्याच्यासाठी खूप हार्मफुल आहे हा संघर्ष आणि निश्चितपणे लवकरात लवकर हा संघर्ष सोडवण्यात आला पाहिजे आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जो धार्मिक डिबेट आहे, वंशाचा डिबेट आहे, भाषेचा डिबेट आहे हे देखील लवकरात लवकर मुद्दे सोडण्यात आले पाहिजेत आणि आपली जी युनिटी अँड डायव्हर्सिटी जी आहे, खरंच आपला भारत जो युनिटी अँड डायव्हर्सिटीसाठी ओळखला जातो आणि ती रिस्टोर करण्यात आली पाहिजे या क्षेत्रामध्ये आणि पीसफुल एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यात लवकरच यश भेटलं पाहिजे, ज्यामुळे आपल्या भारताला एकसंध ठेवण्यास आपल्याला मदत होईल. नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे की आपल्याला माहित आहे की 26 जुलैचा जो दिवस आहे तो विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर एक आर्टिकल आहे की जनरल निवृत्त वेदमालक मलिक यांनी कारगिल विजय दिनानिमित्त काही विधानं केली, त्याच्यामध्ये दखल घेणं आवश्यक. आता ही जी कारगिल मोहीम जर 1999 मध्ये सुरू झाली आणि 26 जुलै 1999 रोजी भारताच्या दृष्टीने सुफळ संपुष्टात आली. या मोहिमेमध्ये भारतामध्ये
500हून अधिक अधिकारी आणि जवान शहीद झाले, 130हून अधिक जखमी झाले, कायमस्वरूपी जायबंदी झाले. आता जिगरबाज अधिकाऱ्यांनी जवानांनी प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत जीवाची बाजी लावून मुक्याची शिखरे शत्रूकडून पुन्हा जिंकून घेतली आणि दिल्लीतील कमानी नेतृत्वापेक्षा छोट्या तुकड्यांनी प्रमुखांनी अधिक कौशल्य आणि तत्परता दाखवली. त्यामुळे या विजयाचे स्मरण होणे रास्तच. त्यामुळेच लष्करी विश्लेषक, इतिहासतज्ञ कारगिलचे वर्णन 1947, 1965, 1971 नंतरचे चौथे युद्ध असे करतात. त्याविषयीची मतभेद आहेत, यापुढेही राहतील. पाकिस्तानसाठी पूर्णतः दुस्साहस हे ठरले, कारण मनुष्यहानी आपल्यापेक्षा कितीतरी अधिक झाल्याचं पुढे आले आणि पाकिस्तानचे माजी लष्करशहा घुसखोरीचे सूत्रधार परवेज मुशर्रफ यांनी कबूल केले. आपल्याला माहिती की 1999 मध्ये जी आपल्या घुसखोरी झाली होती आणि या घुसखोरीवर आपण विजय मिळवला होता आणि हे कारगिलचं युद्ध म्हणून गणलं जातं आणि या कारगिलच्या युद्धाला 26 जुलैला विजय दिवस म्हणून देखील साजरं केलं जातं संपल्यानंतर. गेल्या वर्षभरापासून अधिक काळ आपण अधिक प्रबळ शत्रूकडून आणखी एका घुसखोरीचा सामना अजूनही करत आहोत. चीनने प्रत्यक्ष ताबा रेषेवरील निष्लष्करी भागात अनेक ठिकाणी घुसखोरी केली असून तेथून मागे हटण्याची कोणती चिन्हे नाहीत. अशा वेळी शत्रूला हुसकावून लावण्याची मुद्रमक्की की कौतुक करताच मुळात अशी परिस्थिती का ओढावते उत्तरदायित्व कोणावर निश्चित करण्याची संस्कृती अजूनही निश्चित नाहीये. जनरल वेदमालक मलिक आणि त्या मोहिमेद्वारे भारतीय लष्कराचे प्रमुख होते. नुकतेच एका मुलाखतीत ते म्हणतात आणि गुप्तवार्ता संकलनातील अपयश आणि टिहळणी उपकरणाच्या सुसज्जतेचा अभाव या घटकामुळे पाकिस्तानवर प्रतिहल्ला करण्यास काहीसा विलंब झाला, पण नंतर राजकीय, लष्करी आणि राजकीय अशा सर्वच आघाड्यांना दिसून आलेल्या समन्वयामुळे ही विजयप्राप्ती आपल्याला कारगिलच्या युद्धात झाली असे देखील ते सांगतात. आपल्याला माहित पाहिजे की कारगिल दिवस कधी साजरा केला जातो आणि त्याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आपण या आर्टिकलमध्ये समजून घेतलं. आता हे नेक्स्ट जे आर्टिकल आहे ते आहे की पर्यावरण ही समतानिष्ठ भविष्याकडे. याच्यामध्ये या आर्टिकलमध्ये की कोरोनामुळे महासाथीनंतर अर्थचक्राला पूर्ण चालना भेटले आणि आपल्याला माहितीये की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वर्सेस एन्व्हायरमेंटचा डिबेट तर असतोच. त्याच्यामध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करता करता आपण पर्यावरण स्नेही कसं बनलं पाहिजे याच्यावर हे आर्टिकल फोकस केलेलं आपल्याला दिसतंय. नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की कर्ज बुडवे वाढल्याची अर्थमंत्र्याची कबुली. सरलेल्या आर्थिक वर्षात हेतूच परस्पर कर्ज थकबाकीवार विफुल्ल डिफॉल्टर्स संख्येने वाढलेले आहेत असल्याची कबुली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेली आहे. 31 मार्च 2021च्या अखेर संख्या ही जी आहे ही 2,500 इतकी जवळजवळ झालेली आहे असं त्या म्हटल्यात. आता हे फरार कर्ज बुडवेमध्ये विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोस्की तर आहेतच. 1.31 लाख कोटीची कर्ज निर्लिखित आहेत असं देखील सांगण्यात आलेलं आहे. आता एनपीए मध्ये याची चांगली गोष्ट काय की नॉन परफॉर्मिंग असेट जे आहेत, जे 90 दिवसाहून अधिक दिवस जर कर्ज तुम्ही दिलेलं नाहीये किंवा कोणतीही हप्ता भरलेला नाहीये तर तुमचा तो एनपीए मध्ये सामील होतो. पण एनपीए मध्ये घसरण झाली आहे की बँकामधील एकूण अनुत्पादित मालमत्तेमध्ये ग्रॉस एनपीए चे प्रमाण 31 मार्च 2021 रोजी 9.11% ओसरले आणि त्याचं प्रमाण आता 11.97% एवढं असं झालेलं आपल्याला दिसतं. ही एक चांगली घटना आहे. आता नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे निर्यातच तारणार मुडीज. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या थैमानातून भारतीय अर्थव्यवस्थेला चिरस्थायी स्वरूपाचे नुकसान पोहोचले असण्याची शक्यता दिसून येते आणि निर्यात आघाडीवर कामगारी सुधारूनच अर्थव्यवस्थेतील ही हानी भरून काढली जाईल असं प्रतिपादन मुडीज अॅनालिटिक्सने दिलेलं आहे. विद्यमान तिमाहीतील आर्थिक कामगारीवरील कोरोनाची छाया स्पष्टपणे दिसत आहे आणि जर मुडीज आपल्याला जर आपला ग्रोथ रेट वाढवायचा आहे असेल तर निर्यातीचं प्रमाण देखील आपल्या अर्थव्यवस्थेचं वाढलं पाहिजे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की केन एनर्जीच्या जप्तीच्या पावलाची सरकारकडून पुष्टी. केन एनर्जी या ब्रिटिश कंपनीच्या दाव्याला अनुकूलता दर्शवत फ्रेंच न्यायालयाने पॅरिसमधील भारत सरकारच्या मालमत्तेवर जप्तीला हिरवा कंदील दिलाय आणि याची अधिकृत कबुली भारताने संसदेत दिलेली आपल्याला दिसते. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती ऑलिम्पिक संबंधीची की टोकियो ऑलिम्पिकच्या 4थ्या दिवशीही नेमबाजांना एकही पदकाचा लक्ष्यभेद करण्यास अपयश आले. पिस्तूल आणि रायफलच्या मिश्र दुहेरीत भारताच्या 4ही जोड्या अपयशी ठरल्या, परंतु बॉक्सिंगमध्ये लेविंग बोर्होने उपांत्य फेरी गाठून पुरुष हॉकी संघाला स्पेनला नमून भारताला दिलासा दिला. त्या व्यतिरिक्त 39 वर्षीय शरद कमलची ही वाटचाल संपुष्टात आली तर सात्विक साईराज आणि रंकीरेड्डी चिराग शेट्टी जोडीला अखेरची लढत जिंकूनही आशा गुंडाळत आल्यात. म्हणजे नेमबाजीमध्ये आपल्याला एक देखील पदक भेटलेलं नाहीये टोकियो ऑलिम्पिकमध्ये हे दिसतंय. आता एक नेक्स्ट आपल्याला एक आर्टिकल डिस्कस करायचंय ते आहे जल जीवन मिशनवर जे काल आलं होतं आणि त्याच्यामध्ये जल जीवन मिशन ही याच्यामध्ये काय आहे, याच्या समस्या काय आहे
आता समस्या पाण्याची आणि उपाय धोरणाची, म्हणजे जल जीवन योजना येत्या 2 वर्षात 2024 पर्यंत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरणार आहेच, पण सुरक्षित पाणी पुरवठा हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे. मग ते पाणी नळातून येऊ नाही तर झरातून. पाणी वितरण ही समस्या आहे हे जाणून विकेंद्रीकरणाचा तसेच पाणी उचित दामाचाही विचार झाला पाहिजे, असं लेखक याच्यामध्ये म्हणतात. आणि याच्यामध्ये हे आर्टिकल जे आहे विवेक देबोरांनी लिहिलेलं आहे. पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे ते अध्यक्ष आहेत. त्याच्यामध्ये धोरणात विकेंद्रीकरण कसं आणणं गरजेचं आहे, तसेच नद्यातील खोऱ्यातील पाण्याचा वापर आंतरराज्य समस्याची सोडवून कशी झाली पाहिजे, पाण्याच्या हक्काबाबतची स्पष्टता, राईट टू वॉटर आणि पर्यावरणीय कायद्याबाबत सुधारणा, स्थानिक ठिकाणची क्षमता वाढवणे, पाणी वापर संस्थांना प्रोत्साहन देणे, जुन्या ज्या संरचना आहेत त्याचं पुनर्जीवन, तसेच सिंचन पद्धतीमध्ये सुधारणा, तसेच पीक पद्धतीमध्ये बदल, पाण्याचे उचित दाम घेणे आवश्यक. जलजीवन मिशन हे 2024 पर्यंत नळाद्वारे पाणी ग्रामीण भागात प्रत्येक घराला पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दिशादर्शक काम केल्याचं आतापर्यंत वाटचालीमध्ये दिसून आलेलं आपल्याला दिसतंय. याच्यामध्ये अनेक मेनू त्यांनी मांडलेला आहे की जिथे जिथे पाऊस आहे, जलजीवन योजनेमध्ये जिथे जिथे पाऊस पडतो तिथे तिथे साठवण करा, हा मूलमंत्र मेघालयाने जपला आहे. याच्यामध्ये मेघालयाची उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे वॉटर कन्झर्वेशन जे आहे ते केलं पाहिजे. आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की एक प्रकारे हा मुद्दा मांडला आहे की भारतामध्ये विविध अंगाने पाण्याची समस्या भेडसावते. कशामुळे? कारण जगाच्या लोकसंख्येमध्ये भारताचा विचार केला तर भारताची लोकसंख्या जास्त आहे आणि एकंदर जलस्रोत्रापैकी 4% फक्त जलस्रोत्र आहे. तितक्याच प्रमाणात पुन्हा निर्माण करणारे जलस्रोत्र 4% ताज्या पाण्याचे स्रोत जगामध्ये आहे आणि जगातील 97.7% पाणी खारट आहे. त्यामुळे ताजे पाणी हे महत्वाचे आहे. हे जर ताजे पाणी आहे याचं नियोजन कसे करता येईल हे महत्वाचं आहे आणि त्यामुळे ते नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे. भूगर्भात पिण्यायोग्य साठा काय आहे आणि याची उत्तरं नेमकी कुणाला सापडले नाहीयेत. 4% आकडावाटी सतत चर्चेत येते आणि पाणी साठ्याचं प्रमाण 4-5% असू आपल्याकडे पाणी टंचाई आहे हे नाकारून चालणार नाहीये. पावसाच्या प्रमाणात मुद्द्यावर ही वार्षिक प्रमाणात दरडोई किती पाऊस जरी झाला तरी बऱ्याच जिल्ह्यांना ही दुष्काळाची परिस्थिती उन्हाळ्यामध्ये सतावते. यावर हा देखील मुद्दा मांडला. आणि शहरामध्ये भूगर्भातील जलसूत्र आटले आहेत ही काही नवलाची बाब नाहीये हे देखील सांगितलं आहे. टँकरचा सुळसुळाट कसा येतो, अनेक नद्या तलाव कोरडे कसे पडतात, पाण्याचा दर्जा हा देखील एक मुद्दा याच्यामध्ये त्यांनी डिस्कस केला आहे की नुसतं जलजीवन मिशन मध्ये तुम्ही नळाद्वारे पाणी देऊ नका, तर पाण्याचा उत्तम दर्जा असला पाहिजे. पाण्या नळातून येऊ नाही तर झऱ्यातून, तर सुरक्षित पाणी आणि सगळ्यांना विकेंद्रीकरण त्याचं भेटलं पाहिजे, हा मुद्दा त्याच्यामध्ये मांडलेला दिसतो. ओके फ्रेंड्स, आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या. चला तर मग उद्याच्या न्यूजपेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज. तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ, स्टे सेफ ॲट युअर होम. थँक यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर. Thank you so much once again. Please do like, subscribe to our channel.